नमस्कार मित्रांनो, शेवटी काल ते झालं ज्याची सगळेजण वाट बघत होते. सबंध देश या गोष्टीची वाट बघत होतं की भारत ह्या आतंकवाद्यांना कधी प्रतिकार करणार आहे, आतंकवाद्यांना कधी प्रतिउत्तर देणार आहे. तर ते काल रात्री 1 वाजता भारतीय सेनेने करून दाखवलं. काल रात्री 1 वाजून 5 मिनिटांनी भारतीय सेनेने पाकिस्तानच्या 9 अशा दहशतवादी तळांवर हमला केला, एअर स्ट्राईक केलं. आणि तिथे असलेले जे 9 दहशतवादी तळ होते, म्हणजे त्या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळायचं, त्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग, त्या ठिकाणीच त्यांचं सगळं चालायचं, असे तळ काल रात्री जे आहे ते आपल्या सेनेने उद्ध्वस्त केलेले आहे. आणि त्यामुळे आज सबंध देशभरामध्ये सगळ्यांना असं वाटतंय की येस, पहलगाममध्ये जे झालं, पहलगाममध्ये धर्म विचारून जेव्हा अ, सामान्य पर्यटकांना, निष्पाप नागरिकांना टार्गेट केलं, लोकांचे जीव गेले आणि याची हळहळ सगळ्यांना होती. त्यामुळे लोकांना असं वाटत होतं की हे जे पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देते, दहशतवाद्यांना प्रोटेक्शन देते पाकिस्तान थोडक्यात, तर ह्याला उत्तर मिळायला पाहिजे होतं, तर ते झालं. आता अर्थात आपल्याला हे माहिती नाहीये की ते दहशतवादी तेच आहेत का ज्यांनी पहलगाममध्ये हे केलं. पण जे काही झालं ते एकदम चांगलं झालं. याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी भविष्यात जे लोकांनी काहीतरी केलं असतं भारताच्या विरोधामध्ये, कारण की पाकिस्तान काय ना काय करतच असतं, सतत त्यांच्या कुरघोड्या सुरू असतात, सतत ते पाकिस्तानमध्ये हिंदू मुसलमान हे सुरू असतं. जे भारतात इतक्यात सुरू झालेलं ते तिथेही सुरू असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं की आता दहशत ती तळ ती जी उद्ध्वस्त झालेली आहे, त्यामुळे एक खूप चांगलं जे आहे ते प्रतिकार झालेला आहे. याशिवाय अनेकांना असं वाटत होतं की युद्ध होईल की काय भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान, कारण काल त्यांनी सांगितलं होतं की आज मॉक ड्रिल होणार आहे देशभरामध्ये. लोकांना हे समजवलं जाणार आहे की युद्ध झालं तर नेमकं काय करायचं, कसं स्वतःचा जीव वाचवायचा, कसं प्रोटेक्ट करायचं, या सगळ्याचं मॉक जे आहे ते आज होणार आहे. पण त्याच्या आधीच भारताने जे आहे ते हे सगळं केलं. अर्थात अनेकांना वाटत होतं की युद्ध होईल, काही जे अंधभक्त ज्यांना असं वाटत की घरात घुसून मारणार आहेत का, किंवा घरात घुसून मारलं पाहिजे, यांना पूर्णपणे संपवून टाकलं पाहिजे, नस्तनाबूत करून टाकलं पाहिजे अख्ख्या पाकिस्तानला. तर हे काहीही न करताना भारतीय सेनेने किंवा भारताने आपली संस्कृती जपली. कारण की सोफिया कुरेशी म्हणून या ज्या विंग कमांडर आहेत, अर्थात 2 महिलांनी आज प्रेस कॉन्फरन्स, सॉरी, तर 2 महिलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यातल्या एक होत्या सोफिया कुरेशी आणि अजून एक होत्या ज्यांचं नाव काहीतरी कौर आहेत. या दोघींनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आम्ही निष्पाप नागरिकांना मारलेलं नाहीये. याचा अर्थ म्हणजे युद्ध जेव्हा होतं, युद्धामध्ये कोणीही जाऊ शकतं, पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही काही युद्ध पुकारलेलं नाहीये. जी दहशती तळ होती त्यांनाच फक्त आम्ही उद्ध्वस्त केलेलं आहे, त्याच्यावरच टार्गेट केलेलं आहे. कुठल्याही निष्पाप पाकिस्तानी नागरिकांचा बळी या ठिकाणी घेतलेला नाही आहे, असं हे इथे सांगत आहे. इथे तुम्हाला दिसत असेलच. याशिवाय या सगळ्या बातम्या ही ही ती तळं आहेत. हे पाकिस्तानी जे तळं आहेत हे 4 ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहेत. अशा 9 ठिकाणी अ, भारताने जे आहे ते एअर स्ट्राईक केलेलं आणि ते तळं उद्ध्वस्त झालेले आहे. उद्ध्वस्त झाल्याच्या नंतरच्याही काही इमेजेस आलेल्या आहेत. मध्यरात्री जे झालं त्याच्यानंतर जे जे उद्ध्वस्त झालं, ज्याचं नुकसान झालेलं त्याचे फोटो बाहेर येत आहेत. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर रात्री 1 वाजता आपल्या सेनेने, इंडियन आर्मीने जस्टिस इज सर्व असं एक ट्विट केलं होतं, जय हिंद, आणि ऑपरेशन सिंदूर असं त्याला नाव दिलं. ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यामागेही कारण हेच आहे, कारण की पहलगाममध्ये ज्या आतंकी लोकांनी निष्पाप नागरिकांना मारलेलं आहे, ते मारलेले जे लोक होते ते धर्म विचारून मारले. हिंदू आहे किंवा मुस्लिम नसलेले लोक, म्हणजे त्याच्यातले काही हिंदू होते, मॅक्सिमम हिंदू होते, एक त्याच्यात मुस्लिम मारला गेला, एक नेपाळी व्यक्ती होता आणि एक ख्रिश्चन होता. आणि ह्याच्यातल्याही त्यांनी काय केलं तर त्यातल्या माणसांना, पुरुषांना मारलेल्या आणि त्यांच्या बायकांना, त्यांच्या समोर पुरुषांना मारलेल्या बायकांच्या समोर, आणि बायकांना सोडून दिलं आणि सांगितलं की जाऊन मोदींना सांगा. आणि ज्या अर्थी हे जे काही आहे ते सिंदूर पुसल्यासारखं ते झालंय आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. याचेही अनेक लोक कौतुक करतात. काही लोक म्हणतात की सिंदूर असं नाव द्यायचं काही कारण नव्हतं, ते पॅट्रियार्कल वाटतंय वगैरे, अशाही हे आहेत. त्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही प्रतिक्रिया दिली. अर्थातच सगळेजण प्रतिक्रिया देत आहेत. हे जे काही झालं त्याच्याबद्दल खणखणीत प्रत्युत्तर आम्ही देतोय पाकिस्तानला. आणि हा
जो एक संदेश आहे तो सततच गेला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे दहशती ज्या ठिकाणी कामं चालू असतील त्या ठिकाणी हे झालंच पाहिजे. राहुल गांधी यांचं सुद्धा ट्विट आहे, प्राउड ऑफ अवर आर्म फोर्सेस, जय हिंद, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. तर हे रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान हे जे काही सगळं झालंय, तर हे तुम्हाला ही माहिती असेलच. मे बी मॉक ड्रिल होणार आहे. युद्ध होऊ नये अशीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, कारण की ते होणं कुणाहीसाठी चांगलं नाही. पण येस, कुठल्याही प्रकारचे दहशतवादी तळ कोणत्याही धार्मिक कारणाने असेल, जातीय कारणाने असेल, कशाही कारणाने असेल, अशा प्रकारे जर का चुकीची कामं करण्यासाठी लोक एकत्र येत असतील, तिथे पैसे पाठवत असतील, तर त्यांना संपवलंच पाहिजे. या ठिकाणी अजून एक बातमी येते जी तुम्हाला आता स्क्रीनवर इथे दिसते, की तो जो पाकिस्तानचा मसूद अझहर आहे, माफ करा इथे मी इमेज टाकलेली नाहीये, इमेज टाकते. आता हा जो आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातले 10 जण संपलेले आहेत. हा मसूद अझहर तोच आहे ज्याने आपल्या पार्लमेंटला उडवण्याचा प्लॅन केला होता. तर त्याच्याही तळावर, आणि तो आतंकीच आहे, दहशतवादी आहे. त्याच्यावर अनेक केसेस आहेत, भारतामध्ये अनेक केसेस सुरू आहेत. त्यामुळे त्याचा जो तळ होता तो सुद्धा टार्गेट केलेला आहे. या सगळ्यामुळे देशभरामध्ये सोशल मीडियावर सगळीकडे चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत, आणि आपण देश म्हणून सगळ्यांनी सोबतच असलं पाहिजे. यावेळेला खरोखर आपण सगळेजण, सरकार जे काय करतंय, सरकार आतंकवाद्यांना संपवण्यासाठी जे काय करतंय त्यासाठी एकत्र येणं, त्यासाठी त्यांना सपोर्ट करणं, त्यासाठी त्यांचा पाठबळ बनणं हे खूपच गरजेचं होतं. आणि जे की आज दिसतंय हे खूप एक चांगली, ज्याला आपण म्हणूया की गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला नेमकं अजून काय हवं होतं हे वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.